चकली खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार देखील नाही की बिना भाजणीची आहे. एवढी खमंग आणि कुरकुरीत बनवून तयार होते. त्यासाठी एक कप पोहे हलकेसे भाजून पूर्णपणे थंड करून एका मिक्सर जारमध्ये काढून मिक्सरला बारीक करून पोह्याचं पीठ एका चाळणीने चाळून घेतलं. त्यानंतर अर्धा कप भाजलेली डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ देखील मिक्सरला बारीक करून चाळून घेतलं. 1.5 कप तांदळाचं पीठ चाळून घेतलं. 3 प्रकारच्या पिठामध्ये पाव कप कडकडीत तेलाचा मजबूत त्यानंतर यामध्ये मसाले पांढरे तिळ, लाल मिर्च पावडर, मसाले व्यवस्थित मिक्स केले. त्यानंतर अर्धा कप कडकडीत गरम केलेलं पाणी घालून चमच्याने मिक्स करून घेतलं. लागेल तसं कोमट केलेल्या पाण्याचा वापर करत हे पीठ अगदी मुलायम असं मळून घेतलं. जास्तही घट्ट किंवा पातळ करायचं नाही. 10 मिनिट पीठ भिजलं की लगेच आपल्याला याच्या चकल्या बनवायच्या आहेत. पीठ भिजल्यानंतर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं कोमट केलेलं पाणी लावून याला मुलायम करून साच्यामध्ये हे पीठ भरायचं. चकलीच्या प्लेटचा खरबडीत भाग बाहेरच्या बाजूला करायचा. त्यामुळे गोल गरगरीत चकल्या बनवल्या लगेचच तेलामध्ये तळण्यासाठी घेतल्या. तेल मीडियम वरती गरम केलं होतं. अगदी खमंग अशा चकल्या बनवून तयार होतात. संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ